वळत पुढच्या बातमीकडे. एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होऊ शकतात असा दावा अंजली दमानिया यांनी केलाय. अंजली दमानिया यांनी ट्विटरद्वारे पोस्ट केलाय. शिंदेंना विरोधी पक्षात बसवण्याचीच भाजपची रणनीती असल्याचं म्हटलंय त्यांनी. विरोधी पक्षनेताही यांना यांचाच हवाय असंही त्यांनी म्हटलंय. देशातील विरोधी पक्ष संपवण्याचं काम सुरू आहे असंच त्यावर संजय राऊतांनी म्हटलंय. विरोधी पक्षपद सुद्धा यांना विपक्षाला द्यायचं नाहीये आणि त्याच्यासाठी जर यांना विरोधी पक्षात बसवलं, त्यांना हवं नको ते दिलं, तर हे विरोधी पक्ष सुद्धा आता महाराष्ट्रात उरणार नाही की काय, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आणि ती खरीच होताना दिसते. कारण काल रात्री पण मी बिझनेस स्टँडर्डचं पण एक आर्टिकल वाचलं. त्याच्यात तर क्लिअर कट लिहिलेलं आहे की भाजपनीच हे केलेलं एक षडयंत्र आहे आणि कुठेतरी हे होताना दिसतंय. तर मला असं वाटतं आता हे सगळं राजकारणाचा जो किचाट करून ठेवलाय भाजपने आणि लोकशाहीची जी थट्टा चालवलेली आहे ती आता लोकांनी कुठेतरी थांबवायला पाहिजे. महाराष्ट्रात जे सुरू आहे आणि एकनाथ शिंदे यांचे जे रुसवे फुगवेही चाललेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध, त्यामागे मला सारखी शंका आहे दिल्लीतली कुठली तरी महाशक्ती कार्यक्रम करते. दिल्लीतली एखादी महाशक्ती ती आता कोणत्या पक्षाची आहे काय तुम्हाला माहिती आहे. ती महाशक्ती त्याशिवाय एकनाथ शिंदे अशा प्रकारचं धाडस करू शकत नाही. हिंमत नाही आहे कोणाची. सध्याच्या दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध अशा प्रकारे रुसवे फुगवे करण्याची कोणाची हिंमत आहे का या क्षणी नाही. जे लोक 2.5 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी ईडी सीबीआय दिल्लीचं गृहमंत्रालयाला घाबरून ज्यांनी शिवसेना फोडली आणि पळून गेले, त्यांना 3 वर्षामध्ये असं कोणतं टॉनिक मिळालं आहे की ते दिल्लीला डोळे वटारून दाखवत आहेत, रुसवे फुगवे करतायत, रुसून बसतायत. दिल्लीतली कुठली तरी महाशक्ती महाराष्ट्रामधला हा खेळ करत आहे आणि हा भाजप अंतर्गत खेळ आहे.